त्याच्या मोहराकडे बघून हलवा. पण पुढच्या झाडाला. बस. शुभम, आपल्या झाडांची संख्या किती आहे? 2300 झाडांची संख्या आहे. इंचगाव टोल नाका मंगळवेड्यापासून किती किलोमीटर अंतरावरती बाग आहे आपली? 21 किलोमीटर. मंगळवेड्यापासून 20 किलोमीटर आणि सोलापूरपासून 33 किलोमीटर. सोलापूरपासून 33 किलोमीटर अंतरावरती ही केशर आंब्याची बाग आहे. आणि झाडांची संख्या आहे 2400. शुभम, वय किती आहे आपल्या झाडांचं? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष वयाची ही केशर आंब्याची बाग आहे. रोपं देण्यापासून ते मार्गदर्शनपासून किंवा छाटणी विरवण्यापासून दर महिन्याला व्हिजिट करून आपण ही बाग मेंटेन केलेली आहे. तर शुभम, कीटकनाशक मारल्यापासून आपल्या बागेमध्ये मधमाशी येत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला मी आता सांगितल्या पद्धतीनं जे काय आपण हँड पॉलिनेशन करणार आहे ते कसं करायचं आपल्या शेतकरी मित्रांना एकदा दाखवा. आपण जेव्हा कीटकनाशक आणल्यावर मधमाशी येत नसते आपल्या पूर्ण बागेत, तेव्हा आपण हँड पॉलिनेशन किरसुनीच्या साह्याने किंवा हाताने असं जरी थोडं जरी तर बऱ्यापैकी जास्त प्रमाणात फ्लावरिंग झाले असेल ना या ठिकाणी, तर आपल्याला हँड पॉलिनेशन कसं करायचं तर शेतकऱ्यांना दाखवा की त्याचे फायदे आणि तोटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर मोठी फांदी जर धरून तुम्ही मोहर जर थोडासा हलवला तर नर आणि मादीचं मोहर तर झाडामध्ये पहिल्यांदा ऑलरेडी असतात. तर हँड पॉलिनेशनचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्या ह्या सेटिंगच्या अवस्थेमध्ये होईल. कारण की कीटकनाशक मारल्यामुळं थ्रिप्स आणि माइंडच्या अटॅकमुळे जर कीटकनाशकची फवारणी आपल्याला घ्यावी लागते बागेला, तर कीटकनाशक तुमचं ऑर्गॅनिक असेल किंवा जैविक सेंद्रिय किंवा रासायनिक असेल तर कीटकनाशक हे कीटकनाशकच असते. त्यामुळं किडी मरतात, मित्रकिडी मरतात आणि मधमाशीसुद्धा यायला बागेमध्ये त्रास होतोय. तर जी तुम्हाला आंब्याची माहिती ही पुस्तकामध्ये कधीच मिळणार नाही, तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण आपल्या बागेमध्ये जर प्रॅक्टिकल अनुभव घेतला आणि त्या बागेचा अनुभवामधलं जर आपल्या जे ऑब्झर्वेशन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर ही 2.5 वर्ष वयाची बाग आहे आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच उत्पादनामध्ये आलेले आहे. आज दिनांक 30 डिसेंबर. तर ह्या बागेमध्ये जर मधमाशी येत नसेल, कीटकनाशक मारल्यामुळे आपल्याला आपल्या बागेमध्ये मधमाशी यायला 8 ते 15 दिवसाचा 8 ते 10 दिवसाचा कालावधी जातो. त्यावेळेस ह्या बागेमध्ये जर व्यवस्थित पॉलिनेशनचा प्रकार नाही घडला तर ही पॉलिनेशनसाठी उमललेली जी फुलं आहेत ती फुलं आपली कोमेजून खराब होऊन जातील. मग त्या ठिकाणी कोमेजून खराब होताना आपल्याला असा प्रकार घडतो की कुजवा लागला, करपा लागला, असं काहीच होत नाही मित्रांनो. तर ह्या फुलांना जर व्यवस्थित पॉलिनेशन नाही झालं तर ते करपल्यासारखं कुजल्यासारखं दिसतात. तर या ठिकाणी तुम्ही बघा, हा मोहर जो आहे हा पूर्ण पॉलिनेशनच्या अवस्थेमध्ये आहे, म्हणजे सुगंध येतोय. तर या ठिकाणी एकतर किरसुनी असेल किंवा थोडंसं हलवायचं असं तो नॉर्मल जर तुम्ही हाताने ह्याला हलवलं तर वरील मेल आणि खालच्या फिमेल फ्लावरिंगमध्ये ह्यांचं ऑटोमॅटिक पॉलिनेशन होऊन जातं. ह्याला म्हणायचं आपण हँड पॉलिनेशन. तर तुम्ही प्रत्येक फांदी जर धरून तुम्ही हलवली अशी तर जास्त प्रमाणात नाही हलवायचे, साधारणतः एक 5 ते 10% नॉर्मल हाताचा आपल्याला वापर करून घ्यायचा या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर बागेमध्ये चिकट सापळे लावलेले फायदे आहेत. तर याच्या 25 प्रकारचे कीड ह्याला या ठिकाणी तुम्हाला लागलेले दिसतात. तर हे पण आपल्या बागेमध्ये गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा जो व्हिडिओ बनवायचा तो आपल्याला हँड पॉलिनेशनचा आहे. तर या ठिकाणी व्हिजिटला आल्यानंतर या ठिकाणी बागेमध्ये भुरी, तुडतुडा, थ्रिप्स, माइंड्स असं कुठल्याही प्रकारचं दिसत नाही. बागेला कीटकनाशकची फवारणी करून 20 ते 25 दिवस झालेत, तरी पण मधमाशी कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला हँड पॉलिनेशनचा या ठिकाणी खूप फायदा होणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगली आणि सखोल माहिती मिळेल. अशाच वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आंबाविषयक माहिती घ्यायसाठी आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि आंबा उत्पादक शेतकऱ्याला पोचवायला